पत्रिका आम्ही पाहिली ना, तर पत्रिकेत तर आम्हाला एका मिनिटात दिसतं की फसवणुकीचे योग आहेत. दुनियादारी माहिती नसते, मग ते फसलेले असतात. हा विषय आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. आम्ही त्या मुलीला सांगतो की तू सकाळी एक विशिष्ट जागी बसायचं, आसन टाकायचा, 3 दीर्घ श्वसन घ्यायचे आणि हा विचार करायचा, ईश्वराला प्रार्थना करायची. ईश्वर आणि ब्रह्मांड आपल्याला द्यायलाच बसलाय. ईश्वराला प्रार्थना करायची की माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी जे योग्य आहे ते होऊ दे. बर. हे नाही की मला जे हवंय किंवा माझ्या आई वडिलांना जे हवंय ते होऊ दे असं नाही. कसं होतं ना की आपण मागताना कोणते शब्द वापरतो ते खूप महत्वाचे असतात. तर सगळ्यात पहिले ईश्वराला प्रार्थना ही करायची की माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी जे योग्य आहे ते होऊ दे. मग त्याच्यानंतर श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, ओम नमः शिवाय 3 वेळा म्हणायचं आणि हा विचार करायचा की माझी आई, माझे वडील माझ्यासाठी चांगले विचार करीत आहेत, मी त्यांच्यासाठी चांगले विचार करीत आहे. एक प्रवाह तयार होतो तुमच्यात आणि तुमच्या आई वडिलांच्या हृदयात, आणि माझे आई वडील जे काही करतील माझ्या सुखासाठी करतील. बरोबर. ईश्वर तेव्हा तू त्यांना सद्बुद्धी दे. बर. हा, मग असं साधारणपणे एक 5-7 दिवस गेले की घरातलं वातावरण बदलतं. बर. सुसंवाद तयार होतो. हट्टाग्रह करू नका, राग करू नका, आदळआपट करू नका. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुमच्यासाठी तुमचे आई वडील विचार करतायत. तिसऱ्या कोणत्याच व्यक्तीला तुमची पडली नाहीये. बरोबर. की तुमचं काय होईल, तुम्हाला भविष्यात काय त्रास होईल. कोणतीच व्यक्ती तुमच्या मदतीला येणार नाही. शेवटी येणारे आई आणि वडील असतात. मग अशा वेळी घरातलं वातावरण हळूहळू बदलतं, त्यांचा सुसंवाद सुरू होतो. आणि मग तो सुसंवाद सुरू झाला की हिने मधल्या काळात ब्रेक दिलेला असतो आपण सांगितल्याप्रमाणे. मग तिला सांगायचं की तू आता असं विचार कर की पॉइंट सांग वडिलांना की किंवा आईला, तुम्हाला नेमका त्याची कोणती गोष्ट खटकते. ओके. मग तिथपर्यंत येता येता साधारण 7-8-10 दिवस लागतात. तिथपर्यंत पोहोचली, तिने पॉइंट लिहून काढले की या गोष्टी मुलाच्या आईला आवडत नाही, वॉट एव्हर, वडिलांना आवडत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही तिला सांगतो आता तुला हे पॉइंट मिळाले, तू आता काय कर, उद्या पुन्हा त्याच पद्धतीने बैस आणि उद्या असं विचार कर की तुझं एक छानसं घर आहे, घरात तू आहे, तुझा जोडीदार आहे, तो असं वागला, तू ते सहन करू शकशील का. गंभीर आहे. कारण आई वडिलांनी काढलेले पॉइंट चुकीचे नसतात. 99%, आता 100% तर आपण कुठेच, पण आई वडील असतात ते. तर त्यांनी जे पॉइंट दिले तू पॉइंट टू पॉइंट विचार कर. मुली ऐकतात आमचं आणि मग त्यांच्या लक्षात येतं की ही गोष्ट आपण स्वीकार करू शकतो किंवा नाही. तिथे आपण ही भूमिका नाही घ्यायची की असंच स्वीकार कर, ते नाही. शेवटी आयुष्य तिचं आहे. बरोबर. ज्योतिष मार्गदर्शक आहे, आई वडील हे सपोर्टिव्ह आहे. पण आमचा अनुभव असा आहे की तेव्हा त्या मुलीला वाटायला लागतं की नाही मॅडम, मला वाटत होतं पण ही गोष्ट मी कदाचित स्वीकारू शकणार नाही. मग एक असतं की लग्नापूर्वी तुम्ही 2 तास भेटता, 3 तास भेटता, लग्नानंतर 24 तास सोबत असतात. त्यावेळी ती घटना तुम्ही किती सहज घेऊ शकाल. आणि जेव्हा त्या मुलीला पिक्चर क्लिअर होतं की नाही, ती गोष्ट ज्या गोष्टीसाठी आपल्याला आई वडील विरोध करीत आहेत ती आपण नाही ऍडजस्ट करू शकणार, असं जर तिला वाटलं तर ती माघार घेते. आणि तिला असं वाटलं की हो मी स्वीकार करू शकते, मग आम्ही तिला सांगतो की ठीक, मान्य, आता तू आई वडिलांसमोर बैस, त्यांना सांग राग नाही, लोभ नाही, तुमचा कन्सर्न मला कळतोय, मी त्या प्रश्नावर विचार केलेला आहे आणि त्याच्या ह्या 3ही गोष्टी मला मान्य आहेत. मग तेव्हा आई वडीलही ऐकतात. कारण तोपर्यंत आदळआपट थांबलेली असते. बरोबर. घरातलं वातावरण बदललेलं असतं, सगळ्यांना आपापला स्पेस मिळालेला असतो, निसर्गाने त्याचं कार्य केलेलं असतं. निसर्ग चुकत नाही. बरोबर. आपण चुकतो. हा जो तुम्ही उपाय सांगितला तो फक्त मुलींनीच करायचा? मुलाच्याही बाबतीत होऊ शकतं. मुलासाठी पण आई वडील विरोध करत नाही. तू आणशील त्या मुलीला, आम्ही आमची मुलगी म्हणून मान्य करू, ही आई वडिलांची आजची भूमिका आहे माझ्या अनुभवात तरी. की बोना माझ्याकडे येतात पत्रिका घेऊन, तेव्हा सांगतात
तो शोधणार आहे का? हम्म. शोधणार असेल तर छान, त्याने सुखाने जगावं. बर. मग तो सुद्धा जेव्हा ह्याच प्रोसेसने जातात मुलं. हम्म. आपला गैरसमज असतो की मुलं गंभीर नाही आहेत. बरं. माझं असं मत आहे की तुमची यंग जनरेशन प्रचंड गंभीर आहे, समजदार आहे. त्यांना फक्त असं संवाद पाहिजे, बरं. समजून घेणारं पाहिजे. मग ते समजून घेतात आणि ह्याच प्रोसेसने गेल्यावर निर्णय येतो की त्या मुलीची ही सवय तुला मानवणार आहे का. हम्म. आई वडिलांनी काढलेले पॉइंट असतातच, 3 पॉइंट बरं. असतात बरोबर. मग तो विचार करतो की आपल्याला हे चालणार आहे का. बर. मग त्याचंही उत्तर हो किंवा नाही दोन्ही असू शकतं. हम्म. त्यालाही हाच मार्ग सांगतो. म्हणजे लग्नानंतर दोघांनी सुखाने जगावं. हम्म. लग्न हे 2 व्यक्तीचं नसतं, बरोबर. 2 कुटुंबाचं असतं, येणाऱ्या पुढच्या पिढीचं असतं, येणाऱ्या संततीचं असतं. ते एवढं सोपं नाहीये. बरोबर. तर त्या गांभीर्याने जेव्हा आपण मांडणी करतो हम्म. तेव्हा ते सगळ्यांना कळतं आणि पुढचं वाटचाल उत्तम होते. आणि हेच कार्य ज्योतिषशास्त्राचं आहे.